दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना सवाल विचारलाय। अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारा असं बन म्हणाले। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची 2024 मध्ये संधी होती, मात्र तेव्हा पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं। आता सिल्वर ओकवर जाऊन रोहित पवारांनी हा सवाल विचारावा असं नवनाथ बन म्हणाले। दादा असताना विलीनीकरण होणार होतं। दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलीनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही। 2004 ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या। अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं। अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते। रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।